नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 13. कालच्या भागात आपण एक कौटुंबिक त्यांचा मेळा बघितला. कौटुंबिक प्रेम, कौटुंबिक जिव्हाळा, भावजई नंदेचं असलेलं नातं, हा एक छानसा विषय आपण त्याच्यात बघितला. तर 13व्या अभंगात सोयराबाई काय म्हणतायत ते आपण बघूयात. दोघी बैसल्या सुखासनी, सोयरा न्याहाळी तसे नयनी. कृपाळुवा माझा बाप, विठ्ठल निर्मळ एक रूप. अवघ्या सांगता वृत्तांत, रडे चोखियाची कांता. विठ्ठल रूपाची ये थोरी, म्हणे चोख्याची महारी. परत इथे आहेत सोयराबाई आणि निर्मळा. आणि बहुधा निर्मळा ह्या पंढरपूरवरून आल्या आहेत आणि त्या काहीतरी सांगतायत सोयराबाईंना. सोयराबाई काय म्हणतायत? दोघी बैसल्या सुखासनी, सोयरा न्याहाळी तसे नयनी. की दोघी शांततेत बसल्या आहेत. एक आनंदाचं वातावरण असावं आसपास, कारण सुखासनी म्हटलंय त्यांनी. आणि सोयराबाई ह्या संत निर्मळा यांना न्याहाळतायत. का न्याहाळत असतील? पंढरपूरवरून त्या आल्या असाव्यात आणि त्या वारीचं तेज, मुळात निर्मळा ह्या सुद्धा एक संतच होत्या, भक्त होत्या मोठ्या. तर त्यांच्या रूपावरचं तेज त्या न्याहाळीत असतील. कृपाळुवा माझा बाप, विठ्ठल निर्मळ एक रूप. की माझा बाप कृपाळू आहे. माझा बाप म्हणजे अर्थात पांडुरंग, तो कृपाळू आहे. आणि विठ्ठल आणि निर्मळा एकरूप झाले. अवघ्या सांगता वृत्तांत, रडे चोखियाची कांता. विठ्ठल रूपाची ये थोरी, म्हणे चोख्याची महारी. बहुधा निर्मळा त्यांना विठ्ठल रूपाची थोरवी सांगते. रूपाची म्हणजे केवळ दर्शनाची नाही, तर पूर्ण विठ्ठल या देवाचीच ती थोरवी त्यांना सांगत आहे. आणि ते असं काही रसाळ वर्णन असेल, मुळातच देव विठ्ठल आहे. आणि संत निर्मळा त्या सांगताय त्यानुसार सोयराबाई यांना ते राहवत नाहीये. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला सुरुवात झालीये. रडे चोखियाची कांता. तर असं हे एक फार वेगळेपण आहे या अभंगातलं, की आपल्याच देवाचं वर्णन दुसऱ्याकडून ऐकणं. ती व्यक्ती आणि तो देव एकरूप झालेत. आणि त्या केवळ ऐकण्याने तो भाव प्रकट होऊन डोळ्यातनं अश्रू येणं. याच्यावर माझ्या मते माझ्यापेक्षा जास्त चांगलं देवेश सांगू शकेल. अग- अगदी असं नाहीये चेतन. तू पण खूप सुंदर सांगितलं. म्हणजे दोन भक्तांचं मिलन जेव्हा होतं आणि वारकरी संप्रदायात खूप खूप प्रगाढ असं प्रेम असतं भक्तांमध्ये. आणि विठ्ठल दर्शनानंतर जेव्हा ती भक्त मंडळी एकमेकांशी भेटतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाचा वृत्तांत सांगतात आणि त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये नक्कीच पाणी दाटून येतं. त्या प्रकारचा हा सगळा वर्णन इथे आलंय असं मला वाटतं. हो की नाही चेतन? हो. हा. तर आणखीन एक आता सोयराबाई यांच्या भक्तीबद्दल आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. त्या काय म्हणतायत की दोघी बैसला सुखासनी, सोयरा न्याहाळ तिचे नयनी. कृपाळुवा माझा बाप, विठ्ठल निर्मळ एक रूप. दोघी अर्थात निर्मळा आणि सोयराबाई या सुखासनी बसल्या आहेत निवांतपणे. सर्व कामं झाली असतील तेव्हा बसल्या आहेत आणि सोयराबाईंना एकटक न्याहाळ असं वाटतं निर्मळेला. निर्मळेच्या रूपाकडे पाहून तिला वाटतं की जणू विठ्ठलच दिसतोय तिच्यात. आणि ती म्हणते की कृपाळुवा माझा बाप. माझा बाप म्हणजे जसं अनाथाला वाटतं की माझा बाप कोण आहे, त्याची साथ काय, त्याच्याने आपल्या अस्तित्वाला कसं जिवंतपणा येतो, त्यानुसार ती म्हणते की कृपाळू आहेस. विठ्ठल निर्मळ एक रूप. निर्मळेला म्हणते की तू विठ्ठला समान झाली आहेस. इथे आणखीन एक मला संदर्भ द्यावा असा वाटतो की जेव्हा गुरु शिष्य
जेव्हा मंत्रोपदेश देतात किंवा गुरुपदेश देतात, ते असे सुखासनात बसतात आणि अं, शिष्य एकटक गुरुकडे पाहत असतो आणि त्याला माहिती असतं की आपल्यावर आता कृपेचा वर्षाव होणार आहे आणि त्या कृपेच्या वर्षावात न्हाऊन निघणार आहे. त्याचे डोळे पण सद्गदित होतात. त्याप्रमाणे त्याप्रमाणे इथे सोयराबाई पण म्हणते की अवघ्या सांगता वृत्तांत, रढे चोखियाची कांता, विठ्ठल रूपाची या थोरी, म्हणे चोखियाची महारी. अवघा सांगता वृत्तांत, पूर्ण जगाचा, विश्वाचा, त्या गुह्याचा, त्या रहस्याचा, आत्मज्ञानाचा, अद्वैताचा, जे काही एकरूप तत्वाचा वृत्तांत जो काही कळून येतोय आतल्या आत, सोयराबाईंना केवळ बघून निर्मळेकडे सतत फक्त बघून तिला असं आतमधून दाटून येतंय. तिच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतायत. जसे अष्टावधान जागृत होतात कोणाच्या मनुष्यात, तेव्हा कसं होतं ती जाणीव तिला होते आणि ती म्हणते की विठ्ठल रूपाची या थोरी, विठ्ठल रूप किती महान आहे. विठ्ठला समान कोण नाहीये असं तिला वाटायला लागतं. अशा पद्धतीने चोख्याची महारी म्हणते की या जगात विठ्ठला समान कोण आहे? त्याच्या अस्तित्वाशिवाय माझं अस्तित्व नाही. असं सोयराबाईंना म्हणायचंय. चेतन बरोबर ना? हो. हे थोडा थोडा नाही, मला फारच वेगळा विषय वाटला हा, की मागच्या भागात आपण थोडं मैत्रिणीचं नातं पाहिलं, की त्या निर्मळीची खंत काढताय आणि त्यांना भेटायला गेल्या मेहुणपुरीला वगैरे. तर कदाचित हा त्याच मालिकेतला पुढचा अभंग असावा, की भेट झाल्यानंतर काय घडलं असावं. हे कदाचित सोयराबाई सांगताय असं मला वाटतंय ह्या सगळ्या हो, प्रसंगामध्ये. हो. कारण की आणि हे मला आपण ठामपणे सांगू नाही शकत, की हे दोन्ही अभंग एकाच मालिकेचे 2 भाग असावेत. पण बोलण्यावरनं तरी तसंच विदित होतंय ते. कारण की जसं तू मागच्या अभंगात सांगितलं, की मेहून पुरीला अ, यांचा सगळ्यांचा मिलाप झाला आहे. हं, जेव्हा अ, जेव्हा मेहुणपुरीवरनं कदाचित हे परत आलेही असतील सगळेजण, स्वराबाई सहित निर्मळा सुद्धा हं, आली असती आणि निर्मळाला आता निर्मळा पाहुणी पंढरपूरची आणि सोयराबाई तर तिथेच स्थायिक होती. तर निर्मळेला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला ती निश्चित गेली असणार आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर जेव्हा परतून ती घरी आली असेल सोयराबाईच्या, तेव्हा सोयराबाईला वाटलं असेल की की निर्मळेला जे विठ्ठल दर्शन झालेलं आहे, त्यांना दर्शन म्हणजे काय? त्यांची जागा तेव्हा कुठे होती? त्यांना दर्शन कुठून व्हायचं? त्यांना म्हणजे बाहेरूनच दर्शन व्हायचं. पण ते सुद्धा सोयराबाईला खूप वाटतं, की तू निदान म्हणजे त्यांची एक पायरी असते. त्या काळातली हं. एक पायरी होती. त्या पायरीवरूनच त्यांना तिथून दर्शन घ्यावं लागायचं. तर बरोबर. तिथून तिथून जरी ती आली, तरी सोयराबाईंना खूप कृतकृत्य वाटतं, की "तू विठ्ठलाला पाहून आलीस माझ्या देवाला. माझा कृपाळू बाप माझा आहे, त्याला पाहून आलीस." म्हणजे ती पंढरपुरात राहून सुद्धा जसं आपण म्हणतो ना, पिकतं तिथे जिथे पिकतं तिथे विकत नाही असं म्हणतो ना आपण. की आपण हं, जात मंदिराच्या दर्शनात कधी जात नाही. पण आपल्याकडे कोणी पाहुणा आलाच आणि तो पाहुणा जेव्हा देवदर्शन करून येतो आपल्या घरी, तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या घराला पण त्या तीर्थस्थानाचं पुण्य लाभलंय. त्या बरोबर. प्रकार त्या प्रकारे तिला इथे हा भाव दाटून आलाय, की विठ्ठलाला पाहून आल्यानंतर सोयराबाईंना वाटतं की विठ्ठलच आपल्या घरी आलेला आहे, निर्मळीच्या रूपातून. असं असू शकतं या अभंगातून सोयराबाईंना सांगायचं असेल. बरोबर. आणि मला याच्यावरून एक गोष्ट आठवली, की आपण म्हणतो सगळीकडे परमेश्वर आहे, चराचरात आहे. सजीव सजीवांमध्ये आहे तसा निर्जीव गोष्टींमध्ये पण आहे. हं, तर मी एक ना कथा वाचली होती खूप दिवसांपूर्वी. कोणीतरी भारताचे स्वातंत्र्य सेनानीच होते, मुस्लिम होते.
तर ते मक्केच्या यात्रेला गेलेले आणि मध्ये एका मुक्कामात ते एका मौलानाच्या घरी की तंबूत राहिले आणि ते आता ते भारतातनं म्हणजे सौदी अरेबियाकडे गेले होते म्हणजे पश्चिमेकडे. तर ते झोपताना त्यांनी काहीतरी पश्चिमेकडे पाय करून ते झोपले होते. तर मौलाना त्यांना म्हणतो की तुम्ही पश्चिमेकडे का पाय केले? तिकडे काबा आहे, मक्का आहे, तर तिकडे पाय करून झोपू नका. तर मला नेमकं त्याचं नाव आठवत नाहीये. ती कथा आत्ता आठवली मला. तर त्यांनी त्या मौलानाला प्रश्न केला होता, की "बरं ठीक आहे, मी नाही पाय करत मक्केकडे, पश्चिम दिशेला. तुम्ही मला एवढं सांगा, मी कुठे पाय करून झोपू, की जिथे परमेश्वर नाहीये?" आणि तो मौलाना निरुत्तर झाला होता. हो, ही कथा नानकांच्या चरित्रात सुद्धा आहे. ओके. आणि अशी कथा अ, यांच्या विसोबा खेचर आणि नामदेवांच्या ह्याच्यातही जेव्हा त्यांची पहिली भेट होते, बरं. की अ, मला वाटतं परळी वैजनाथलाच त्यांची पहिली भेट होते. हं. ते ज्योतिर्लिंगाकडे पाय करून झोपलेले असतात. तेव्हा तेव्हा तो अ, नामदेवच असतात ना विसोबा खेचरांचे गुरु. हो. हा, तेव्हा नामदेव म्हणतो की अहो महाशय तुम्ही शिवलिंगाकडे पाय करून झोपलेले आहात. तुम्ही दुसरीकडे पाय नाही. मग तो पाय अ, विसोबा खेचर पाय दुसरीकडे नेतो. तर शिवलिंग पण त्या पायाकडे वळतात. आणि ते शिवलिंग वळलेलं आहे मागच्या दाराला. अजूनही तसंच आहे ते. हो. तर आणि मग तेव्हा नामदेव म्हणतात की "अरे असं कसं झालं?" आणि मग त्याला कळतं की हे हे माझे गुरुच हेच माझे गुरु होऊ शकतात, की ज्यांना माझ्यातल्या अवगुणांचा अशा पद्धतीने दर्शन घडवून आणलंय त्यांनी. तर हेच मला बरं. पूर्णपणे अ, सांगू शकतात मला पुढे काय करायचंय ते. तर तू जे म्हणतो की सगळ्या ठिकाणी जो परमेश्वर आहे, तो तो त्याचा संदर्भ म्हणजे नेमका तू काय सांगत होता इथे? ते विठ्ठल निर्मळ एकरूप ही जी त्यांची ओळ आहे, हां, ओके. की हां, हां. तू जे म्हणाला, की एका विशिष्ट समाजाला एकेकाळी मंदिरातही प्रवेश नव्हता आणि एका स्पेसिफिक जागेवरून त्यांना दर्शन घ्यावं लागत होतं. हो. तरी सोयराबाई म्हणतायत, की त्या विठ्ठलाच्या पायावर डोके न ठेवता सुद्धा तिथे जाऊन दर्शन करून आलेली निर्मळा ही त्या पांडुरंगाशी एकरूप झाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सोयराबाईंना त्या निर्मळामध्ये सुद्धा देव दिसतोय. तर त्याच्यावरनं हा एक मला छोटासा संदर्भ आठवला. हो, अगदी बरोबर. मला हेच म्हणायचंय, की आपण जेव्हा म्हणजे अगदी गाभाऱ्यात असून सुद्धा दर्शन घेणारी लोकं असतात आणि हो. लोकं अगदी शेवटच्या पायरीवर उभे राहून सुद्धा दर्शन घेतातच असतात. तर ते हं. दर्शन घेणारे, शेवटच्या पायरीवर उभे असणारे, त्याच्यातला जो जितका भाव आहे आणि जो गाभाऱ्यात उभा आहे, त्याच्यात जितका भाव आहे, तर देव फक्त भाव बघतो. मला इथे एक प्रसंग आठवतोय, की स्वामीनारायण संप्रदायात भगवान स्वामीनारायण म्हणजे ती जे कोणी जे भगवान स्वामीनारायण होते, तर त्यांनी वचनामृत म्हणून अ, उपदेश केलाय. वचनामृत नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय, की माझ्यासोबत असणाराही दूर असतो, जर तो त्याच्यामध्ये भाव नसला तर. आणि माझ्यापासून दूर असलेला असेल आणि त्याच्यात भाव असेल, तो माझ्या खूप जवळ असतो. असं त्यांनी ते गुजराती भाषेत गुजराती समाजामध्ये आहे ते. तर त्याच्यात ते ओके. असं स्पष्ट म्हणतात, की जर तुमच्या मनात भाव नसेल, तर मी तुमच्यापासून दूर आहे. मला इथे गोंंदवलेकर महाराजांचं पण आठवतंय, की तुम्ही जर माझं हं. नाम घेतलं, तर मी तुमच्यापाशी आहे. तुम्ही जर नाम सोडलं, तर मी तुमच्यापाशी नाही. असं जे म्हटलं जातं, नाम म्हणजे काय आपला भाव. भाव सतत जागृत असणं. आपण त्याच्या स्मरणात असणं आणि त्या स्मरणाने आपल्याला सदैव आपण जागृत राहतो. आपण सदैव चांगल्या कृत्यांकडे, चांगल्या विचारांकडे आकृष्ट होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. आपल्याला पूर्ण निसर्ग आपल्यासाठीच, आपल्या चांगल्यासाठी काही घड्या घडामोडी करायला लागतो. तर तर हे सगळं होतं.
जर आपल्यामध्ये तो भाव नसेल, आपण शिवलिंगासमोर जलाभिषेक पण केला आणि आपला कोरडा भाव असेल तर आपण काय करू, त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. असं आहे. आपलं खूप लांबच चाललंय, आपण थांबूया आता. हो, लांबच चाललंय, पण तरी मला अजून एक अभंग इथे सांगायचा मोह आवरत नाहीये. संत तुकडोजी महाराज यांचा तो प्रसिद्ध अभंग आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे तर बापरे! हो. मला पहिली ओळ माहिती होती, पण हे हां. भाजीपाल्याबद्दल माहिती नव्हतं. नाही, तो अभंग असाच आहे, की त्यात ते स्पष्टच म्हणतात, की देव काही बाजारचा भाजीपाला नाहीये, तुम्हाला वाटेल तसा भेटायला तो. अच्छा. तर आपण आता थांबूयात आणि आपल्या हां. चॅनल संदर्भात आपले 15 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर उरलेल्या अरे 35 जणांनी लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि मुख्यतः सबस्क्राईब करा. आणखीन एक घोषणा करायला इथे हरकत नाहीये. हां, सध्या बोल. आम्ही आमचं YouTube आणि Insta आणि FB म्हणजे Facebook या Facebook. तिन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या आम्ही बोलू अभंगे असा या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म किंवा एक पेज किंवा एक स्थान आम्ही निर्माण केलेलं आहे, की पुढे जाऊन आमचे सगळे उपक्रम त्याच्यातच असतील. बरं. आजच आम्ही केलेलं आहे. तर तर आता आम्ही सध्या चेतन कावळे यांच्या YouTube चॅनलवरनं सगळं करतो आहोत. पण नंतर आमचं सगळं त्यात बोलू अपंगे या सगळ्या अ, उपक्रम त्या सगळ्या बाकी सगळ्या अभंगांचा तिथे ठेवा असेल, असं मला इथे सांगायचं होतं. तर आपण लवकरच पुन्हा भेटूया हं. आणि तुमच्या काही सूचना असतील ते आम्हाला नक्की कळवा आणि दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी चालू आहे तर. आपल्या सर्व सबस्क्रायबरना आणि श्रोत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या अ, लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी आहे, तर लवकर उठा, अभ्यंग स्नान करा. अ, तुमच्या आवडीचा जो काही फराळ असेल त्याचा आस्वाद घ्या आणि अर्थातच आमचे व्हिडिओज ऐका. हो, अगदी. तर तर जय श्री राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.